कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सांगलीतील आयर्विन पूल येथे दुपारी 2 वाजता कृष्णा नदीची पाणी पातळी 29.5 फूट इतकी झाली आहे. तर कृष्णा नदीवरील असणारे बहे, नागठाणे, म्हैसाळ आणि सांगलीवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. औदुंबर येथील दत्त मंदिरात देखील पाणी शिरले आहे. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातल्या पावसाचा जोर ओसरला असला तरी कोयना धरणातून 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम असून ही वाढ सांगलीच्या आयर्विन पूल येथे 32 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.